नमस्कार, स्वागत आहे तुमचं इझी कुकिंगमध्ये। आज मी दुधीची कोफ्ता करी बनवणार आहे। खाल्ल्यावर ओळखूसुद्धा येणार नाही की यामध्ये दुधी आहे म्हणून। ज्यांना दुधी आवडत नाही ते सुद्धा आवडीने ही करी खातील। त्यासाठी दुधीची साल काढून किसून घेतलेलं आहे, त्याचं पाणीसुद्धा पिळून काढून टाकलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, कसुरी मेथी, थोडं बेसन पीठ जेवढं लागेल आपल्याला तेवढंच, आले लसूणची पेस्ट, हिरवी मिरची घेतली 2, ते बारीक कापून घ्यायची आणि भरपूर कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता त्याचे आपण गोळे तयार करून घेऊ। या ठिकाणी आपण तळून घेणार नाही आहेत, आपण वाफेवर शिजवून घेणार आहे। तुम्ही शॅलो फ्राय किंवा मग डीप फ्रायसुद्धा करू शकता, परंतु आज आपण वाफेवर शिजवणार आहे। ही सुद्धा नरम मुलायमच होतात। तर यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ, तोपर्यंत फोडणीची तयारी करू। तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी टाकून झालेली आहे, थोडा हिंग टाकायचा, त्यावर आले लसूणची पेस्ट घालून घेऊ। ती परतून झाल्यानंतर आपण त्यावर कापून घेतलेला कांदा घालणार आहोत। कांदा थोडा परतल्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, कसुरी मेथी, थोडा गरम मसाला आणि धना पावडर हे सर्व एकत्र करून आपण यामध्ये घालणार आहोत। आता आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी आपण 1 चमचा चणा डाळीचे पीठ घालणार आहोत। हे परतून झाल्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी घालणार आहोत। त्यासाठी मी इथे कच्चाच टोमॅटो वापरलेला आहे। त्यामध्ये कोथिंबीर एकत्र करून पेस्ट केलेली आहे। आता छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं, त्यासाठी आपण यावर झाकण ठेवू। तोपर्यंत आपले कोफ्ते सुद्धा तयार झालेले असतील। आता बघू आपण शिजले का ते। कोफ्ते सुद्धा शिजून तयार झालेले आहेत। ग्रेव्ही तयार झाली का ते बघू। आता आपल्या ग्रेव्हीला सुद्धा छान तेल सुटलेलं आहे। थोडं गरम पाणी टाकून परत शिजू देऊ। तर इथे मी हिरवा कच्चा टोमॅटो वापरलेला आहे, तुम्ही लाल टोमॅटो सुद्धा वापरू शकता। थोडं पाणी घातल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला परत तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ। रंगसुद्धा छान आलेला आहे ग्रेव्हीला, असं वाटत नाही आपण हिरवा टोमॅटो वापरला ते। आता यामध्ये आपण कोफ्तेसुद्धा घालून घेऊ आणि सोबत पाणीसुद्धा घालू। हवं तेवढं पातळ ठेवायचं आपल्याला। कोफ्ता करी फार पातळ नसते, तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता। आता आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे, थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि तुम्हाला ते थोडे तळूनसुद्धा दाखवून देईल। तुम्ही तळलेले सुद्धा खाऊ शकता। इथे मी काही तळून घेतलेले आहेत आणि काही वाफवलेले आहेत। गरमागरम दुधीची कोफ्ता करी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंट्सद्वारे नक्की कळवा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।